पाया पडते हां. नमस्कार. बनवा, शिरा बनवा. हॅलो, अगं मम्मी तुला पोहे बनवायची रेसिपी माहिती आहे का? आणि शिऱ्याची पण सांग जरा मला. काय बोलते? हां. काय करू आधी? गॅस पेटवू? हां, लायटरने पेटवू. अच्छा. अगं पण ते पेटवू कसं? अच्छा आधी चालू कर का? बरं. मम्मी तुला म्हणून सांगते, माझं लग्न झाल्यापासून दुसऱ्याच दिवशी लग्नाच्या ह्या लोकांनी मला शिरा बनवायला सांगितलाय. काय ग, काय पोरगा बघून दिला. हॅलो. हा बोल. काय बोलते? फिरायला गेलीस का? अगं बाई तुला सांगते, फिरायला काही या माणसाने मला कुठंच नेलं नाही, सध्या बाहेर पण नेलं नाही ग. आणि बघावं ते यांच्या घरी कोण ना कोण पाहुणे येत असतात. आज ही आली, मग ती आली, हिच्या पाया पड, तिच्या पाया पड, सगळ्यांच्या पाया पडून पडून माझी कंबर दुखायला लागली. आणि आता मला ही भाजीचं पराठे ठेवले. काय ग बाई, मी का लग्न केलं असं वाटतं, मी मोलकरी झाली यांच्या घरची. तर गरम होते दिवसभर, गरमीमध्ये तुझ्या आणि मला ही साडी घालायला लावले. दिवसभर मी साडी घालून होती, दिवसभर. असं बोललास का तू तरी? लग्न दिले बोलायचं मी हे करेन, तुझी बाजू घेईन भांडणामध्ये. मग आता काय झालं रे? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तू आता माझी बाजू घेणं बंद केलंय का? आता त्याला स्वप्न मी हे करेन, मी ते करेन. आता काय, आता का तुझी बोलती बंद झाली? बोल ना. हा, मला माहिती नाही, मी उद्यापासून साडी घालणार नाही. आणि हे 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 सगळं ना मी घालणार नाही. काय रे, लग्नाच्या आधी लय बोलायचा आमच्या घरी साडी बिडी काही घालत नाही, आमच्या घरी सगळे मॉडर्न लोक राहतात. तुझी आई मला काय बोलते माहिती का? उद्या मी त्यांना म्हटलं आई मी उद्या ड्रेस घालू का? तर तुझी आई कशी बोलते, असं काही आपल्या घरात चालत नाही, आपल्या घरात सगळ्या संस्कारी मुली आहेत, संस्कारी सुना आहेत. मग तुझ्या आईचं म्हणणं काय? हा, मी काय अशी कशी कोण वाटते का तुझ्या आईला? मी आत्ताच सांगते, मी उद्या ड्रेस घालणार, मी साडी घालणार नाही. मला या घरात राहायचं ना, तू चल मला माझ्या घरी नेऊन सोड, चल. मला नाही राहायचं या घरात.